नमस्कार. कृष्णास नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला तुमच्यासाठी हितगुज पालकांशी एका अनोख्या संवादाची सुरुवात या सदराच्या अंडर वेगवेगळे विषय तुमच्यासमोर ठेवत असतो. या शनिवारचा म्हणजे हा 27 तारखेचा जो काही व्हिडिओ आहे तर तो तुमच्यासमोर रेकॉर्डेड प्रदर्शित होत आहे. मी सरळ सांगतोय की हा लाईव्ह व्हिडिओ नाही, हा रेकॉर्डेड कंटेंट आहे. याला कारण असं आहे की 27 तारखेचं शेड्युलिंग फेज वेगळं आहे थोडंसं. तुळजापूर आणि अक्कलकोट या दोन ठिकाणी वेगळ्या अँगलनी काही व्हिजिट आहेत आणि जाताना येताना काही सेंटर फेज संदर्भातल्या व्हिजिट होणार आहेत. त्यामुळे हा रेकॉर्डेड कंटेंट आहे. पण प्रॉमिस तुटू नये आणि आपण आपल्याला दिलेली कमिटमेंट पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून आजचा हा विषय तुमच्यासाठी. येणारा अर्धा तास 25 मिनिटं अर्धा तास मी तुमचा जो काही घेणार आहे तो एका वेगळ्या विषयावरती घेतोय. आज मी ही पालकांशी संवाद साधतोय आणि आजचा विषय आहे शुद्ध बीजापोटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं काहीतरी वाक्यरचना आपल्या अभंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसा महाराष्ट्र म्हटलं की संतांची भूमी आणि संतांच्या वाक्यरचना, गाथा, ओव्या जेव्हा आपण आपल्या कानावरती पडतात ना तेव्हा प्रत्येक ओवीत, प्रत्येक गाथेच्या प्रत्येक शब्दामध्ये एक मदितार्थ दडलेला आहे. तो जर अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सुकर होत चालणार आहे. शुद्ध बीजापोटी असं टायटल घेण्यामागचं मूळ उद्देश काय? मी तुम्हाला खरं सांगू का की मलाही माहित नाही की मी हे विषय का घेतो. याला कारण काय माहिती आहे का? ज्या पद्धतीने ते विषय समोर येतात मला कधीतरी असं जाणवतं की या शनिवारी या विषयावर बोललं पाहिजे. तर तो विषय समोर येतो, त्या आशयाने काहीतरी माहिती समोर येते आणि त्या माहितीला, त्या अनुभवांना, त्या सगळ्या गोष्टींना ज्या माझ्या अभ्यासातल्या आहेत, माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मार्ग म्हणून आपण हितगुज पालकांशी हा प्रोग्राम चालू केला होता. जवळपास 18वं सदर आपण आता साजरं करतोय. म्हणजे 9 महिन्यापासून हा प्रवास चालू झाला आहे आणि अजूनही तो अविरत चालू आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपण हा प्रोग्राम घेतो. शुद्ध बीजापोटी मुळात तुम्हाला सांगू का, बाहेरच्या वातावरणाचा आपल्या मुलांवरती किती परिणाम होतो असं जर तुम्ही मला प्रश्न विचारलात, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे सर त्याचा मित्रपरिवारच असा आहे म्हणून तो तसा आहे. सर त्याला ना चांगले मित्रच नाही आहेत, त्याला चांगली संगतच नाही आहेत, त्याला तसे शिक्षकच मिळाले नाहीत, त्याला हे असंच मिळालं नाही, अशा बऱ्याच पालकांची तक्रार असते. परंतु तुम्ही जर मला हा प्रश्न विचारलात की सर खरंच बाहेरच्या वातावरणाचा आपल्या मुलावरती किती टक्के परिणाम होतो, तर मी तुम्हाला सांगेल त्याचा परिणाम हा 10 ते 20% असतो. कधी जेव्हा घरातून पूरक पद्धतीचं वातावरण उपलब्ध असेल तेव्हा तो परिणाम बाहेरचा 10 ते 20% असतो. पण घरामध्ये पूरक आणि समर्पक असं जर वातावरणच त्याला मिळालं नाही तर मात्र तो बाहेरचा इम्पॅक्ट फेज वाढायला लागतो, घरातला ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो. वय वर्ष 4 ते 14 पर्यंत तुम्ही जर मला विचारलात तर तो परिणाम जवळपास 80%, 90% घरातला जास्त आणि बाहेरचा 10% असतो. जसं 14 पासून 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 व्हायला लागतात तसं तो परिणाम घरातला कमी आणि बाहेरचा जास्त व्हायला लागतो. पण तरीही तुम्हाला सांगू 50% परिणाम हा आपल्याच घरातला आहे. प्रत्येक मुलाच्या जडणघडणीमध्ये घरातलं वातावरण, आई वडिलांनी वापरलेले शब्द, त्यांनी केलेल्या कृती, त्यांचे मिळालेले अनुभव हे घरातल्या मुलांसाठीचे खऱ्या अंशी त्यांच्या डोळ्यासमोरची ही उदाहरणं असतात की त्यांना त्याच्यातून काहीतरी रिसीव्ह होतं आणि ती घडत असतात. माझ्याही माझ्यासाठी दिवस रात्र राबते, माझा बाप माझ्यासाठी दिवसभर राबतोय, हे जेव्हा त्यांना पाहायला मिळतं ना तेव्हा त्यांना त्याची जाणीव व्हायला लागते की नाही यार आपण असं नाही वागलं पाहिजे. परंतु त्याच ठिकाणी माझे वडील कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतायत.
त्याच पद्धतीचं लेसन मुलगा उचलतो. आणि ज्या ठिकाणी मेहनत न करता दुसऱ्याला लुबाडून पैसे कसे कमवायचे आहे हे जर उदाहरण घरात बाप जर सेट करत असेल तर वाक्य कंटिन्यू आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि अशुद्ध बीजापोटी फळं कशी येतील याच्यावर आपण नक्की विचार केला पाहिजे. माझं बोलणं कदाचित तुम्हाला टोचेल, पण आतून जर स्वीकारण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्यात अंतःकरणातून बदल घडेल. मला माहित नाही माझ्या वयाने तुम्हाला हे सांगण्याचा मला अधिकार आहे का, परंतु आज जेव्हा मी आजूबाजूची परिस्थिती पाहतोय ना तेव्हा एका सर्टेन लेवलवरती मुलं हाताच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्यांच्यावर काम करण्यापेक्षा मुलं हाताला बाहेरच जाऊ नये असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपल्याला बदलावं लागेल. काही लोक बदल्या मागून घेतात. मला ह्या डिपार्टमेंटमध्ये इथं बदली द्या, का बरं, तिथं जरा जास्त पैसा कमवता येतो. तुम्हाला सांगू ना, मेहनतीच्या शिवाय इमानदारीच्या शिवाय कमवलेलं धन देखील त्याच पद्धतीने त्या घराचा विध्वंस करतं. एका महाराजांच्या कीर्तनामध्ये मी ऐकलेली ही वाक्यरचना आहे की मुळात हे युगच कलियुग आहे, त्यात वादच नाही आहे, पण कलियुगाचा प्रभाव हा कुठल्या क्षेत्रामध्ये आणि कुठे सगळ्यात जास्त असतो. तर त्याच्यातलं एक जे त्यांनी द्योतक किंवा एक समर्पक असं उत्तर देत असताना सांगितलं होतं की दुसऱ्याचं लुबाडून आणलेलं धन, ज्याच्यावरती आपला अधिकारच नव्हता अशा पद्धतीचं मिळवलेलं धन, याच्यामध्ये कलियुगाचा वास असतो आणि तो त्याचा प्रभाव अख्ख्या घरावर दाखवतो. हो, येस. पण अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सांगू, काही लोकांना जोपर्यंत अद्दल घडत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही. कारण जसं एखाद्या श्वानाला एखाद्या मांसाच्या तुकड्याला चघळत असताना त्याचंच रक्त गळत असतं, पण त्याचा जसा वास लागतो ना त्या फेजमध्ये, तसं एखाद्या माणसाला जेव्हा बिना मेहनतीचा पैसा कमवायची सवय लागते ना तेव्हा त्याला देखील त्या श्वानाला जसं एखाद्या रक्ताचा वास लागतो तसं त्याला याला पैशाचा वास लागतो. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की मला कोणालाही खोडायचं नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कोणालाही डिवचवायचं नाहीये, तुडवायचं नाहीये, रागवायचं नाहीये. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे, एक पुढचा प्रवास गाठायचा आहे. पण तुमच्या मुलांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही काय पेरतायत हे सर्व तुमच्यावर जबाबदार आहे. मला माझे वडील लहानपणापासून खूप सगळ्या जागांना व्हिजिट देताना दिसले. मग ते कधी गंगोत्रीला गेले, कधी यमुनोत्रीला गेले, कधी रामेश्वरमला गेले, कधी त्यांनी पश्चिम बंगाल पाहिला, कधी त्यांनी सिक्कीम पाहिला, कधी अरुणाचल प्रदेश पाहिला, कधी लडाख पाहिलं. हेच मी लहानपणापासून पाहत आलो. मग यांनी माझ्या मनावरती संस्कार काय झाला की नाही यार, आपण पण हे सगळं वैभव, जे सौंदर्य आहे आपल्या देशाचं, ते पाहायला पाहिजे. शुद्ध बीजापोटी. बघा, लक्षात घ्या, एखादी गोष्ट फक्त करत राहिलं तरी त्याचा संस्कार होतो. मग हे जसे चांगले संस्कार असतात ना, त्यांनी चांगलं फलित मिळतं ना, तसंच काही ठिकाणी काही गोष्टी ह्या आपल्या आकलनात नेहमी कशा स्वीकारायच्या आहेत हे काही अंशी मुलांवरती पण जबाबदार आहे. मुलांना पण याच्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जसं मला लहानपणापासून एक गोष्ट माझ्या वडिलांची नेहमी खटकायची, ते म्हणजे असं की जेवायला बसलं आणि ताटामध्ये समोर काही आलं की याला तिखट कमी आहे, याला जरा तडका देऊन आणा, याला मीठच कमी आहे, जरा गरम करून आणा, तुम्हाला कळत नाही का एवढ्या सगळ्या याच्यामध्ये 4-4 वेळेस किती थंड झालंय हे. या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या, ऑब्झर्व केल्या. तुम्हाला सांगू, काही गोष्टींचा स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसतं. काही गोष्टींची सवय असते. माणसाच्या सवयी बदलता येतात, स्वभाव बदलता येत नाहीत. स्वभाव स्वीकारावा लागतो. म्हणून आज 40-42 वर्ष झाल्याच्या नंतर, म्हणजे मीच 39 वर्षाचा आहे,
तेव्हा माझ्या आईच्या लग्नाला नक्कीच 41-42 वर्ष झाली आहेत, त्यात पाच प्रश्नच नाहीये. 42 वर्षाचा संसार केल्याच्या नंतरही अजून त्यांची तक्रार नाहीये. हा, मनात खदखद असेल, खंत असेल, रडत पडत असतील एखाद्या ठिकाणी, परंतु दे आर बीइंग गुड टू गो विथ. म्हणून ही जी गोष्ट मी माझ्या वडिलांची ऑब्झर्व केली की यार हे असं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या 2007 सालापासून ते 2011 पर्यंत जवळपास 4 वर्ष मी जेवताना बोलायचो नाही. नॉट इवन अ सिंगल वर्ड. यासाठी की मी फक्त एकच लेसन लाईफमध्ये घेतलं की अरे अशाच पद्धतीची गोष्ट माझ्याकडून पण घडणार आहे माझं लग्न झाल्यावरती. कारण हा केलेल्या कृतीचा संस्कार आहे, ते होऊ नये म्हणून स्वतःवरती आपल्याला निर्बंध घालता येतात का, म्हणून 4 वर्ष मी जेवताना बोलायचोच नाही. मग माझ्या सरांनी मला एक दिवस विचारलं होतं की बाळा हे कशासाठी. तर मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे. म्हणजे आता 4 वर्षामध्ये तू काय शिकलास. म्हटलं सर एवढंच की आपल्याला नाही या गोष्टी करायच्या आपल्या आयुष्यामध्ये. म्हणे बाळा आता वाईट बोलायचं नाही हे जर ठरवलं असेल तर मी तुला एक सांगतो की आजपासून चांगलं बोलायला लाग. कारण जगातल्या सगळ्यात सुंदर डील या फक्त जेवताना पूर्ण होतात. जेव्हा आपण G20ची परिषद पाहिली तेव्हा भारतामध्ये सगळ्यात जास्त कशावर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं पाहुणचारामध्ये, तर खाण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं. मजबूत कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं. कारण भारताला काही डील्स कंप्लीट करून घ्यायच्या होत्या म्हणून भारताने कॉन्सन्ट्रेशन जेवणावर दिलं. मला माझ्या सरांनी सांगितलं की आजपासून बाळा जेवताना बोलायचं आहे आपल्याला. म्हटलं सर डन. आजपासून फक्त चांगलंच बोलण्यासाठी जेवताना बोलायचं. अदरवाईज हे तिखट झालं, हे तुरट झालं, हे आंबटच झालं, तुम्हाला कळत नव्हतं का, हे असं काही करतात का, या वाक्यरचना शक्यतोवर तुझ्याकडून बोलल्या जाऊ नये याची काळजी घे आणि जेवताना बोलायला लाग. तुम्हाला सांगू, काही माणसांनी माणसं जपायला शिकवली. ती माणसं त्यासाठीच आपल्या आयुष्यात आलेली होती. काही माणसांनी पैशाचं महत्त्व समजून दिलं. कदाचित ती त्यासाठीच आयुष्यात आलेली असतील. आणि काही माणसांनी जगायला शिकवलं. कदाचित ती त्यासाठीच आयुष्यात आलेली असतील. पण आम्ही माणसांचा शोध बंद केला नाही. मी तरुण पिढीला सांगेल, लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला घरातल्या परिस्थितीवरती, घरातल्या मनस्थितीवरती, घरातल्या गोष्टींवरती बोलत राहण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण अशा माणसांचा शोध घेत राहू की ज्यांच्या माध्यमातून आपल्या झाडाला चांगलीच फळं लागतील. प्रत्येक जण धुतल्या तांदळाचा नसतो. मी किती वाईट आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे. परंतु आपण ऍटलिस्ट जगभर जे प्रदर्शन करत फिरतो ना त्या गोष्टी तरी टाळल्या पाहिजेत. मी पालकांना हे नक्की सांगेल. एक लक्षात ठेवा, ज्या घरातला बाप सिगरेट ओढतो ना त्याला हे सांगण्याचा अधिकार पोराला कधीच नसतो की बाळा सिगरेट पिऊ नकोस, ही शरीराला हानिकारक आहे. ज्या घरातला बाप सकाळी बाथरूमला जाण्याच्या आधी तंबाखू चोळत असतो ना तो बाप त्या मुलाला कधीच सांगू शकत नाही की बाळा हे करू नकोस, हे खूप वाईट आहे. कधीच नाही. ज्या घरातली आई प्रचंड भांडखोर असते ना ती आपल्या मुलीला कधीच हा संस्कार देऊ शकत नाही की बाळा आयुष्यभरात कधी कोणाशी भांडू नको बरं का. नाही करू शकत. ज्या घरामध्ये किरकिरीच आई आहे ती आई कधीही तिच्या मुलीला आणि मुलाला हे शिकू शकत नाही की बाळा किरकिर घालू नकोस आयुष्यात. तुम्हाला सांग, तुमचा प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक कृती, तुमची प्रत्येक हालचाल हे तुमच्या घरातली लेकरं ऑब्झर्व करत असतात. म्हणून तर ही वाक्यरचना मी आजच्या विषयाला धरून घेतली, ती म्हणजे शुद्ध बीजापोटी. मला माहित नाही तुम्ही किती पैसा आयुष्यामध्ये कमवणार आहात. तो त्याच्या नशिबाचा भाग आहे आणि तो त्याच्या कर्तृत्वाचा भाग आहे. फक्त दरवेळेस नशिबाला दोष देऊन चालत नाही. बरोबर आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही केलेल्या कृतीतून, मिळवलेल्या पैशातून तुमच्या मुलांवरती संस्कार घडतोय की कुसंस्कार घडतोय. अवघड आहे बरं. हे एवढं सोपं नाही समीकरण. म्हणजे म्हणजे भगवान श्रीकृष्णाला यादवांचं सगळं कुळ आणि ती असलेली द्वारका सगळं डुबवून जावं लागलं. तुम्हाला सांगतो
याला कारण आहे की त्यांना हे कळून चुकलं होतं की यांनी ज्या पद्धतीने हे सगळं साम्राज्य उभं करतायत केलेलं आहे, हे सगळं त्यांच्याकडून टिकवल्या जाणार नाही आणि त्याचा विपर्यास घडेल. हे जेव्हा लक्षात आलं ना, तेव्हा सगळी द्वारका डुबवून टाकण्यात आली. मला अनिल बोकील सर जे आहेत अर्थक्रांतीचे, त्यांचं एक वाक्य खूप चांगलं आठवतं. म्हणजे आम्हाला आमचे सर पण हे रेफरन्स म्हणून सांगायचे आणि काकांशी बोलताना पण काकांकडून बऱ्याच वेळेला हे वाक्य मी ऐकलं होतं की श्रीकांत, तुम्हाला एक सांगू का की ज्यांच्या घरी कर्तृत्ववान मुलं असतील ना, कर्तृत्ववान मुलं, तर त्यांच्यासाठी फार कमवून ठेवण्याची गरज नाहीये. याचा कारण ते त्यांच्या कर्तृत्वाने खूप जास्त कमवणार आहेत. ती कर्तृत्ववान व्हावीत इथपर्यंत आपल्याला नेऊन सोडून द्यायचं असतं. बाकी पुढचं बॅटल कसं लढायचं आहे हे त्यांना जमलं पाहिजे. आयुष्यात अनेक वादळं, अनेक युद्धजन्य परिस्थिती त्यांच्या समोर येणार आहेत. ही फक्त फाईट कशी करायची असते ना, एवढंच एक लेसन काय ते आपण देण्याची गरज असते. बाकी सगळं आयतं द्यायचं नसतं. याला कारण आहे, मुलं जर संस्कारी असतील, मुलं जर कर्तृत्ववान असतील, तर ती त्यांची सगळं कमवणार आहेत. पण मुलं जर नालायक असतील, तर जेवढं कमवलंय ना त्यापेक्षा जास्त ते बर्बाद करणार आहेत. वाक्य रचना 2च वाक्य आहेत, पण आयुष्य बदलून टाकतात. तुम्हाला सांगतो, आयुष्य. म्हणून लक्षात ठेवा, कुमार्गाने एखाद्याचं मुंडकं मोडून, एखाद्याच्या मनातल्या शिव्याशाप घेऊन कमवलेलं धन, मिळवलेल्या गोष्टी या चिरकाळ कधीच टिकणार नाही आहेत, कधीच टिकणार नाही आहेत. आणि म्हणून एक आईवडील म्हणून, एक जबाबदार आईवडील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, मध्यमवर्गीय असाल, काय असाल ते असाल, पण याच्यामध्ये प्रयत्न एकच व्हायला पाहिजे की आपण त्यांना जगणं शिकवावं. मला एक परवाच्या दिवशी फोन आला होता, परवा. पुण्यात एक मुलगा आहे आपला, म्हणजे एक स्टुडंट आहे, त्याचा मला फोन आला दुपारच्या वेळेला की सर एक प्रश्न विचारू का. म्हटलं काय रे दादा. म्हणजे सर माझा मुलगा 4.5 वर्षाचा झाला आहे. हे मुद्दाम तुम्हाला सांगतोय बरं का मी. माझा मुलगा 4.5 ही परिस्थिती प्रत्येकाच्या घरामध्ये आज निर्माण झाली म्हणून म्हणतो. माझा मुलगा 4.5 वर्षाचा झाला आहे आणि त्याला मी ओघाओघाने काय झालं की मागच्या 2-1.5 वर्षामध्ये काही शाळेत घालू शकलो नाही. अनेक अडचणी होत्या, त्यामुळे नाही घालू शकलो. तर आता तुम्हाला काय वाटतं, याला मी नर्सरीला टाकू, ज्युनियरला टाकू की सिनियरला टाकू की कुठे टाकू. मी सगळ्यात पहिला प्रश्न त्याला विचारला की त्याला येतं काय आता सध्या. म्हणजे सर काहीच नाहीये, एक थोडंफार 1-2 आम्ही 10 पर्यंत शिकवलेत, बाकी काही त्याला येत नाहीये. म्हटलं त्याला टाकायचं कुठे. म्हणजे सर इथं अशी एक शाळा आहे, असं मी कुठल्याही शाळेचं नाव घेत नाही, अशी एक शाळा आहे आणि आम्ही ती पाहून आलो आणि असं आहे. मी त्याला पहिला फक्त एवढा प्रश्न विचारला, बाळा मी तुला एक सांगू, म्हणजे पहिलं एक वाक्य सांगितलं की तुझ्या आजूबाजूला एक महानगरपालिकेची, जिल्हा परिषदची एक चांगली सुंदर सेमी इंग्लिशची शाळा आहे का. तो म्हणजे सर असं का म्हणतायत. मी तुला हे यासाठी सांगतो बाळा की माझी मुलं मी सेमीलाच टाकलेली आहेत. याला कारण आहे की तुला सांगतो ना की आतापासून आपण जे पेरणार आहे ना तेच पुढे उगवणार आहे. हो. म्हणे सर कसं. म्हटलं बाळा एक लक्षात घे, तुझ्या खरंच बायकोला इंग्रजी बोलता येतं का. म्हणे नाही सर. म्हटलं तुला परिपूर्ण इंग्रजी येतं का. म्हणे नाही सर, मी तेवढा वेळ देऊ शकत नाही, मला तेवढा अजून नाही जमत आहे त्या गोष्टी त्यामध्ये. म्हटलं तर तुम्ही त्याचा अभ्यासच घेऊ शकणार नाहीये आणि तुम्ही त्याला सगळे जवळपास 7 विषय आणि 2 कम्प्युटर आणि जनरल नॉलेजचं असे 9 विषय जर त्याला तुम्ही त्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमच्या फेजमध्ये देणार असाल तर तुम्हाला सांगतो त्याचा तर भुगा आहेच, तुमचा डबल भुगा आहे. याला कारण काय तुम्हाला सांगू का. फक्त आजूबाजूला बदलत चाललेली परिस्थिती आणि त्यांनी मनात वाढत चाललेली भीती. हो, मी ठामठोकपणे सांगतो की मी माझ्या मुलांना सेमी इंग्लिशमध्ये टाकलं आहे, कारण मला माहिती आहे ना भाषेचं कितपत महत्व आहे म्हणून, आणि कोणती भाषा कधी द्यावी. मला आयुष्यभर माझ्या मुलांनी मातृभाषेमध्ये बोललं तरी चालेल,
परंतु व्यावहारिक भाषा म्हणून त्यांना सगळे यायला पाहिजे. हिंदी यायला पाहिजे, इंग्रजी यायला पाहिजे, संस्कृत सारखी भाषा सुद्धा यायला पाहिजेत. म्हणून मी संभाजीनगरमधल्या ओंकार विद्यालयात माझ्या मुलांना टाकलाय. ही खरी परिस्थिती. मी कोणाची काही मार्केटिंग करतो अशातला प्रकार नाही आहे. परंतु शिक्षण म्हणजे फक्त कागदी घोडे नाहीत. हे जे आईवडिलांना लक्षात येईल ना, त्यांना खऱ्या अंशी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय पेरायचंय ना हे लक्षात येणार आहे. मी सॅल्यूट मारतो त्या पालकांना की ज्यांनी मराठी आणि इंग्रजीच्या दोन्ही संमिश्र अशा वातावरणात त्यांच्या मुलांना ठेवायची डिसिजन घेतलाय. याला कारण काय तुम्हाला सांगू? अहो, आपल्या भाषेची, मातृभाषेशी जर नाळच जुळली नाही तर आयुष्यातल्या अनेक संस्कारांना मुलं मुकणार आहेत, हे मला माहिती आहे. कारण भाषा 10वीच्या नंतर पण डेव्हलप करता येते, 12वीच्या नंतर पण डेव्हलप करता येते. ग्रॅज्युएशनच्या नंतर आलेलं लेकरू सुद्धा इंग्रजीत बोलू शकतं. हे मागच्या 21 वर्षापासून मी करत आलोय, मला माहिती आहे. त्याच्यामुळे मला त्याची भीती नाही आहे. पण मला याची खंत नक्की आहे की ज्याची ॲबिलिटी नाही अशी माणसं, तुम्हाला सांगतो, कर्ज काढू काढू इंग्रजी मीडियममध्ये घालायला येतात. आता मी तुम्हाला सांगू, अशा कैक शाळांची यादी आहे माझ्याकडं की ज्यांच्या डायरेक्टरला सुद्धा इंग्रजीत बोलता येत नाही. मुख्याध्यापक तर दूरदूरपर्यंत बोलत नाहीत. शिक्षक तर जय महाराष्ट्र आहे सगळा, खाली अख्खा महाराष्ट्र पाहतोय मी. अरे मग चाललं काय? मी पालकांना सांगतोय, बी अवेअर अबाउट इट. बदलायचं तर नाही बदलायचं हे तुमच्या हातात आहे. हो, आता तुम्हाला सांगू, वातावरण एवढं बिघडत चाललंय, ते पोरगच म्हणतो मला मराठी मीडियमची शाळेतच जायचं नाही, मला मी शेमीची शाळेतच जायचं नाही, मला इंग्रजी मीडियममध्ये जायचं, त्याला इंग्लिशचं स्पेलिंग येईन अजून. अट्टहास करू नका बाळांनो. हा, हायर स्टडीसाठी लागणारा विषय म्हणून आपण याच्यावरती नक्की काम करू शकतो, त्यात वादच नाही आहे. परंतु कुठेतरी मला हे जाणवत आहे, कुछ तो गडबड है. लक्षात ठेवा की शेवटी हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी संवाद साधलाय, मी माझ्या मनातली खंत व्यक्त केलेली आहे. मी रिअलिस्टिक गोष्टीवरती बोलणारा माणूस आहे. कदाचित माझं बोलणं तुम्हाला टोचू शकतं, थोडं टोचलं तर हरकत नाही आहे. पण बदल जर घडत असतील तर हे टोचलेले वाक्य तुम्हाला आयुष्यभर लक्षात येतील की तेव्हा सरांनी काहीतरी सांगितलं आणि आपण डिसिजन बदलला आणि आपल्या मुलांचं भलं झालं. मला जर माझे खिशे भरायचे असते ना तर मी तुम्हाला म्हटलं असं, हो हो असंच करा आणि माझ्याकडेच इंग्लिशचा क्लास लावायला उद्या या. आहे माझ्याकडे इन्क्वायरीला आलेल्या लेकराला सुद्धा ॲबिलिटी असेल तर मी पुढे घेतो, नाही तर त्याला सांगतो पुढच्या वर्षी आणा, पुढच्या वर्षी बघू आपण काय करायचं आहे. याला कारण आहे की मुलांना त्या त्या वयामध्ये त्या त्या पद्धतीने खेळू दिलं पाहिजे, बागडू दिलं पाहिजे. त्यांचं फुलू द्या ना. त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की नाही आता मला ना थोडं इंग्रजीचा अभ्यास करावासा वाटतो, आई आपल्याला काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सांगू का, हे सगळं घरातल्या बदलत चाललेल्या परिस्थिती, वातावरण, मानसिकता आणि आपण एकमेकांसोबत लावलेली कॉम्पिटिशन. आता कॉम्पिटिशन मुलांची राहिलीच नाहीये, आता कॉम्पिटिशन पालकांची लागली आहे. हो, तुमचा मुलगा कोणत्या शाळेत आहे? आमचा मुलगा अमुक अमुक शाळेमध्ये आहे. हो का, आमचा ना जरा ह्याच शाळेमध्ये आहे, पुढच्या वर्षी आम्ही जरा विचार करतो अमुक अमुक शाळेमध्ये टाकण्याचा. कशासाठी? तुम्हाला सांगू, सध्याच्या कंडिशनमध्ये जी परिस्थिती समोर आहे, शाळा जी रोल प्ले करते तो फक्त 20% आहे. ओव्हरऑल मुलाच्या डेव्हलपमेंटमध्ये 100% शाळांपैकी 90% शाळा फक्त आणि फक्त 20% रोल प्ले करतायत. बाकी 80% रोल हा सगळ्या आजूबाजूचा वातावरणाच्या, घरातल्या परिस्थितीचा, घरामध्ये असलेल्या वातावरणाचा परिणाम मुलांवरती होतोय. म्हणून मला असं जाणवतं की कुठेतरी आपण याचा विचार करायला पाहिजे की आपण काय करून बसतोय. आणि घरात येणारा पैसा जमेल तेवढा शुद्ध मार्गाने येऊ द्या, नाही तर तो कलियुग डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. 101% तुम्हाला सांगतो. मग कोणाच्या घरामधल्या पहिल्या पिढीत प्रॉब्लेम येतो, कोणाच्या दुसऱ्या पिढीत प्रॉब्लेम येतो, कोणाच्या तिसऱ्या पिढीतल्या मुलीच्या मुलाला प्रॉब्लेम येतो. याला कारण काय माहितीये? कारण ते ज्या वातावरणात वाढत आले ना, तिथं फक्त अशुद्धच मार्गाने आलेला पैसा घरात येत राहिला.
शुद्ध मार्गाने ज्या घरात पैसा येतो ना, त्याच्यातला गरीबाच्या घरातला माणूस देखील डोळ्यात नजरेत नजर घालून बोलू शकतो, कारण त्याच्यात सार्थ अभिमान असतो ह्या गोष्टीचा की जे मी करतोय ते चुकीचं नाही आहे. आणि अशुद्ध मार्गाने काहीही मेहनत न करता दुसऱ्याला लुबाडून त्याच्या डोक्यावरती मिरे वाटून जो पैसे कमवतो, जो घरात आणतो, तो व्यक्ती तुमच्या नजरेत नजरच मिळवू शकत नाही. तो पोरांच्या नजरेत सुद्धा नजर मिळवू शकत नाही. एखाद्या दिवशी त्याच्या घरातलं लेकरू त्याला विचारणार आहे, माहिती तुम्ही कशा पद्धतीने पैसा कमवला ते? हे वाक्य एक दिवस तुम्हाला नाही ऐकावं लागलं, तुम्हाला सांगतो तर काय राहिलं? याला कारण आहे की तो व्यक्ती बोलत नाहीये. तुमच्या घरात त्या मार्गाने आलेला पैसा कलियुगीच्या रूपात त्या मुलाच्या आत जाऊन बोलतोय. म्हणून एक लक्षात ठेवा, गरीब असणं वाईट नाही आहे, पण त्याच्यातच राहणं आणि कार्य न करणं हे वाईट आहे. म्हणजे मी म्हणतो ना की एखाद्याचं किराणा दुकान असेल तर त्याच्या मुलांनी फक्त एवढंच लेसन घ्यावं की आपल्याला ॲटलिस्ट याचा मॉल करता येईल का छोटासा, एवढा तरी विचार त्याच्या पिढीने केला पाहिजे. आईवडिलांची एखादी एकर जमीन असेल तर पुढच्या लेकरांनी निदान आपल्याला 2 गुंठे 4 गुंठे तरी एक्स्ट्रा घेता येतात का, 10 गुंठे त्याच्यामध्ये, याचा विचार नक्की केला पाहिजे. आमचा विचार तर हात चाललाय त्या 10 गुंठ्यात 3 वाटे कसे करून विकून मोकळे कसे होऊ. इट शुड नॉट बी देअर. हे तुमचे सर्वस्वी तुमचे स्वतःचे डिसिजन्स आहेत. मी फक्त ओपिनियन मांडतोय, कारण मी तुमच्याशी फक्त संवाद साधतोय. शेवटी वाक्य नक्की लक्षात ठेवा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि अशुद्ध बीजापोटी फळं कशी लागणार आहेत हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. आपली गत त्या श्वानासारखी होऊ नये. आपण मनुष्य जातीला जन्माला आलेलो आहोत. आपण एकमेकांना सोबत घेऊन काम करूया. आपण एकमेकांना सहकार्य करत काम करूया. एकमेकांसाठी काम करूया. एकमेकांच्या उरावर बसून काम व्हायला नको. म्हणजे मी आज जेव्हा सगळी खाती पाहतो, माझ्या सगळ्या ठिकाणी, आज माझी कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मी रजिस्टर केली आहे, मी आज माझी संस्था रजिस्टर्ड केली आहे, ज्या काही गोष्टी करतोय पाहतोय तिथे मला प्रत्येक पावलागणिक दिसतं काय चाललंय. एखाद्या घराची रजिस्ट्री करायला गेलं, अमुक अमुक एवढा पैसा लागतोच, नाही साहेबाला संध्याकाळी तेवढा द्यावाच लागतो, त्याशिवाय कामच होत नाही, अशी परिस्थिती आहे. असा किती पैसा खाणार आहेत तुम्ही आणि कशी घरं मोठी करणार आहेत? त्याच घरामध्ये जेव्हा दुसऱ्या पिढीमध्ये एखादं पांगळ पोरग जन्माला येतं ना, तेव्हा लक्षात येतं की हे कशामुळे जन्माला आलंय, त्या लोकांचे बद्दुआ आहेत या सगळ्या ह्याच्यात. एखाद्या घरातलं एखादं पोरग गतिमंद जन्माला आलं ना, त्याच्या आईचं अख्खं आयुष्य फक्त त्याला सांभाळण्यात जातं, तुम्हाला सांगतो. आणि केलेलं कर्म कोणाचं होतं? तिसऱ्या पिढी आधीचं. भोगावं कोणाला लागतंय? चौथ्या पिढीमध्ये. लक्षात ठेवा, डोळे झाकून मांजर दूध पित असली तर तिला फक्त एवढंच वाटतं की कोणीच पाहत नाहीये, कोणीच पाहत नाही. जोपर्यंत रट्टा बसत नाही ना, तोपर्यंत तिला असं वाटतं की कोणीच पाहत नाहीये. आणि हा नियतीचा रट्टा जेव्हा बसतो ना, तुम्हाला सांगतो, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. एक सोन्यासारखा गोळा असलेलं लेकरू जेव्हा आपण 18, 20, 22 वर्षापर्यंत सांभाळतो आणि तेव्हा फक्त आपल्या केलेल्या कर्मामुळे ते लेकरू निघून जातं ना, तेव्हा लक्षात येतं की मी आयुष्यभर काय कमवलं आणि काय गमावलंय म्हणून. लेट इट बी फाईन दॅट. मी काही साधू बाबा नाही, तुम्हाला काही कीर्तन करून दाखवतो, अशातला प्रकार नाही आहे. मी फक्त सत्य परिस्थिती आणि येणाऱ्या कालखंडातल्या गोष्टी तुमच्यासमोर एक अवेअरनेस म्हणून मांडल्या. वाटलं तर स्वीकारा, अन्यथा राहिलं तथास्तु. चला, आज निरोप घेतोय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. फक्त लाईक करू नका, 2 गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित एक वाक्य रचना मनाला भिडली आणि तो माणूस जर बदलला तर कमीत कमी येणाऱ्या 10 पिढ्या त्यांच्या नक्की समाधानी आयुष्य जगतील. लक्षात ठेवा, प्रत्येकजण सुखी आहेच असं नाही, कारण सुख मांडण्यात असतं. पण प्रत्येकजण दुःखी आहे का? ज्याच्याकडे आहे तो पण दुःखीच आहे हो. त्याला म्हटलं ना, बाबा हे असं असं आहे, काय सांगावं राव तुम्हाला, आमचंच लय अवघड चाललंय. अरे
कोणाकडून तरी XYZ अमाऊंट आपण उसने घेतली आणि त्याला द्यायला जर 2 दिवस लेट झालं तर तो म्हणतो माझं फर्निचरचं काम चालू आहे राव, तुम्हाला काय सांगावं, आमचीच परेशानी चालली. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या स्टेटसला दिसतं की माझ्या नवऱ्याने 4.5 लाख रुपयाची मला सोन्याची साखळी घेतली. तुम्हाला सांगू, माणसं फक्त रडतात. ज्याला लढता येतं ना तो रडत नाही. आणि मिळवलेल्या संपत्तीला ती लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे, ती लक्ष्मी आहे. तिला जर तुम्ही कुठेही आणि कसंही उधळायला लागलात तर ती विचार करते की याच्याकडे राहायचं का नाही राहायचं म्हणून. त्यामुळे आलेल्या संपत्तीला, आलेल्या लक्ष्मीला मान द्यायला शिका. घरातल्या लक्ष्मीला आणि दारात येणाऱ्या लक्ष्मीला जर आपण मान द्यायला शिकलो ना तर हा देखील एक संस्कार तुमच्या मुलांच्या मनावरती बीजारोपण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. थँक्यू व्हेरी मच.